नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये हा सुंदर असा सेट बघितलेला. त्यातलं हे टीपॉय कसं बनवायचं आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ही चेअर बनवायची आहे. तर हे जे पूर्ण सेट आणि हे जे टीपॉय आहे, ह्यातला जो टीपॉय आहे त्याचा व्हिडिओ लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही तिथून बघून घ्यायचा आहे. आता बघा, आपल्याला हा चेअरचा बेस ऑलरेडी मागच्या व्हिडिओमधले बघा, इथे हा टीपॉयचा जो सेंटरचा पांढरा कलर आहे, पांढरा त्याच्यावरती एक आकाशी, ठीक आहे, जिकडं डार्क गुलाबीमध्ये दिलेला आहे आणि त्याच्यावरती इकडे जो पांढरा कलरचा आहे आणि तिकडच्या साईडला जे आपण फेंट गुलाबीने बनवलेलं आहे. तर हे एवढं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. ठीक आहे, हे एवढी स्टेप आपल्याला म्हणजे हे 3 लेयर्स जे आहेत ते मागच्या व्हिडिओमध्ये बघून तुम्हाला कंप्लीट करून घ्यायचे आहेत आणि हा जो चेअरचा बेस आहे तो बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बघा, हा जो बेस बनलेला आहे यामध्ये ही जी डार्क गुलाबी लाईन दिसत आहे, तर तो गुलाबी लाईनमधला एकदम कडेचा जो मोती आहे, एकदम टोकातला जो पहिला मोती आहे त्या 4 गुलाबी मोत्यातला, त्याच्या समोर जो बेबी पिंक कलरचा मोती आहे, लाईट पिंक कलरचा जो मोती आहे, त्या मोत्यातनं सुई काढायची आहे आणि त्याच्यावरती एक जो मोती आहे सेम लाईट कलरचाच, त्या 2 मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, बघा, आता ह्या मोत्यातनं सुई आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवलेल्या मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि इथून पुढे आता आपल्याला ही चेअरची जी बॅक साईड असते ते बनवायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 बेबी पिंक कलरचे आणि 2 डार्क पिंक कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, इथे 2 आपण लाईट पिंक आणि 2 डार्क पिंक असे 2 मोती ओवले आणि खालच्या 2 मोत्यातनं सुई काढली. आत्ता ज्या मोत्यातनं सुई काढली तो एक आणि त्याच्या अलीकडचा एक. ठीक आहे, ह्या 2 मोत्यातनं सुई काढली. आता आपल्याला सुई फिरवायची आहे आणि तो जो डार्क पिंक कलरचा मोती दिसत आहे तिथपर्यंत घेऊन यायचा आहे. ठीक आहे, बघा, हे जे आहे खालचा बेस आपण मागच्या व्हिडिओमधला सेम बनवून घेतलेला आहे. आता त्याच्यावरती जे आपल्याला पाठ टेकवायची जी जागा असते, बॅक साईड जी असते चेअरची, ती बनवत आहोत. ठीक आहे, तर ह्या गुलाबी मोत्यातनं सुई काढल्यावर खालचे जे 2 लाईट पिंक कलरचे मोती आहेत, लाईट पिंक फेंट पिंक जे मोती आहे, त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता त्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर बघा, अशा प्रकारे हे आता इकडे आपल्याला परत 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. तर 3 डार्क पिंक कलरचे मोती ओवून घ्यायचे, राणी पिंक जो म्हणतो आपण, ते 3 मोती ओवायचे आणि इकडचा बाजूचा एक डार्क पिंक आणि खालचे 2 लाईट पिंक, ह्या 3 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे परत आपण हा 6चा गोल कंप्लीट केलेला आहे. त्यानंतरनं खालच्या 2 मोत्यातनं सुई काढल्यावर आता बघा, त्याच्या समोर अजून जे 2 बेबी पिंक कलरचे मोती दिसत आहेत, त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे, आता ह्या 2 खालच्या बेबी पिंक मोत्यातनं सुई काढल्यावर आपल्याला बघा, इथे 2 बेबी पिंक आणि 1 डार्क पिंक, तर 2 लाईट पिंक आणि 1 डार्क पिंक, हे 3 मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि बघा, मागच्या साईडने दाखवतो आम्ही, तर बघा इझिली दिसेल, तो बाजूचा एक गुलाबी आणि खालचे 2 फेंट गुलाबी, ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. खालचे फेंट गुलाबी कोणते? आता डावीकडचे 2 फेंट गुलाबी. ठीक आहे, उजवीकडे आणायचं नाही आहे. तर आता आपल्याला खालच्या साईडला डावीकडच्या 2 फेंट गुलाबी मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं त्याच्यावरती जे 2 डार्क पिंक कलरचे मोती आहेत, त्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून आता सुई आपल्याला वरच्या साईडला आणायचं आहे. अगदी सेंटरमध्ये आपल्याला सुई आणायची आहे. ठीक आहे, बघा, सेंटरच्या मोत्यातनं सुई आपण इथे आणून घेतलेली आहे. तिथपर्यंत आल्यानंतर आपल्याला 2 डार्क पिंक कलरचे मोती आणि 2 बेबी पिंक कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता इथे 2 गुलाबी मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे, बघा, 2 गुलाबी मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे आणि हा 6 मोत्यांचा जो फूल आहे ते आपण इथे कंप्लीट केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे जे फूल आहे कंप्लीट झाल्यावर आता आपल्याला खालच्या समोरच्या 2 राणी पिंक कलरच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे, राणी गुलाबी ज्याला आपण म्हणतो, डार्क पिंक, तर त्या 2 मोत्यातनं सुई आपण काढून घेतलेली आहे. ठीक आहे, बघा, आपण हा व्हिडिओ अगदी स्लो ठेवलेला आहे जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात येऊन जाईल. आता इथे आपल्याला 2 लाईट पिंक आणि 1 डार्क पिंक कलरचा मोती ओवून घ्यायचा आहे. 2 लाईट पिंक आणि 1 डार्क पिंक. त्यानंतरनं आता हे 3 जे डार्क पिंक कलर आहेत, राणी पिंक कलर जो आहे, एक उभा असलेला आणि खालचे 2 आडवे असलेले, ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे
त्यानंतरनं बघा आता आपल्याला सुई समोर घेऊन यायची आहे त्या लाईट पिंक मोत्यातनं. बघा वरती जे 2 डार्क पिंक मोती आहेत, बाजूचे 2 लाईट पिंक आणि वरचे 2 डार्क पिंक, ह्या 4 मोत्यातनं सुई आपल्याला फिरवत वरच्या दिशेला घेऊन यायची आहे. ठीक आहे. तर बघा इथे अशा प्रकारे आता इथे आपण हा सिम्पली एक त्रिकोण बनवत आहोत. आता शेवटी आपल्याला 4 बेबी पिंक कलरचे मोती ओवायचे आहेत आणि खालच्या 2 डार्क पिंक मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे हा जो त्रिकोण आहे, ही जी चेअरची बॅक साईड आहे, ज्याला आपण रेस्ट साईड म्हणू शकतो किंवा जिथे पाठ टेकून बसायची असते, तर ती साईड आपण इथे बनवून घेतलेली आहे. ठीक आहे. तर बघा हे अशा प्रकारे मागचा जो चौकोन आहे तो इथे बनलेला आहे. आता आपल्याला इथे सुई खालच्या मोत्यातनं फिरवत इथे घट्ट अशी गाठ मारून घेऊ शकता किंवा मग तुम्ही कंटिन्युएशनमध्ये सुई खालच्या साईडला घेऊन यायचं आहे. ठीक आहे. खालच्या साईडला म्हणजे कुठं, तर आता हे बघा हे बॅक साईडला आलेलं आहे. ठीक आहे. एकदम खालच्या साईडला जे 6 मोती दिसत आहेत, बेबी पिंक कलरचा जो फूल दिसत आहे, त्या मोत्यातनं कुठल्याही एका मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर कंटिन्युएशनमध्ये आणू शकता किंवा नवीन मोती देखील नवीन धागा देखील यूज करू शकता. आता काय करायचं आहे, 3 बेबी पिंक कलरचे मोती ओवायचे आहेत आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे परत एकदा आणि त्याच्या समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता हे आपण खालचा स्टँड बनवत आहोत, जेणेकरून ही जी खुर्ची आहे ती अशी उभी राहिली पाहिजे ना, तर त्यासाठी हा खालचा स्टँड बनवत आहोत. बघा अगदी काळजीपूर्वक हे करायचं आहे, हाताला सुई लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी तुम्ही असं ज्वेलरीचा पकड यूज करू शकता. त्यानंतरनं परत 2 बेबी पिंक कलरचे मोती ओवायचे आहेत आणि बाजूचा 1 बेबी पिंक आणि खालचे 2 बेबी पिंक, ह्या 3 मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अगदी सिम्पली हे काय करायचं आहे, हे जे 6 मोती आहेत खालचे, तर त्या 6ही मोत्यातनं अशा प्रकारे आपल्याला ही चौकोनी एक आकृती जी आहे ती बनवत पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये टीपॉयच्या व्हिडिओमध्ये देखील बघितलेलं होतं आणि तुळशी वृंदावनाच्या भिंती देखील आपण अशाच बनवलेल्या होत्या. ठीक आहे. तर ही प्रोसेस आपल्याला अशी कंटिन्यू करत यायची आहे. मात्र शेवटी थोडंसं चेंज असतो. शेवटी काय, तर दोन्हीकडे एक एक मोती आपल्याला ऑलरेडी आलेला असतो. त्यासाठी फक्त लास्टचा जो मोती आहे, लास्टला जेव्हा आपण खालच्या मोत्यातनं सुई काढून घेणार तेव्हा आपल्याला एकच मोती ओवायचा आहे आणि डावीकडचा 1, खालचा 1 आणि उजवीकडचा 1 असे 3 मोती आपल्याला ऑलरेडी असतात. तर अशा प्रकारे हे जे चौकोन आहे ते कंप्लीट होतं. तर आम्ही इथे हा एकदम छोटासा क्यूटसा चेअर बनवलेला आहे. त्यासाठी एकच लेयर बनवलेला आहे. बघा इथे जास्त आम्ही लेयर्स यूज केलेले नाही आहेत. आता हे अशा प्रकारे आपले हे जे स्टँड आहे चेअरचं, हे बनून तयार आहे. याला अजून थोडंसं आपण व्यवस्थित आधार मिळावा आणि व्यवस्थित राहावं यासाठी आपण अजून थोडंसं त्याला डेकोरेट करणार आहोत. तर बघा त्याला आपल्याला अजून 4 गुलाबी कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि ज्या मोत्यातनं सुई आत्ता वरती काढली, आता वरती कुठून काढली, तर कुठल्याही एका टोकातनं आपल्याला सुई वरती काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं 4 गुलाबी कलरचे मोती ओवायचे आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची. ठीक आहे. त्यानंतरनं परत आपल्याला डार्क पिंक मोती ओवायचे आहेत 4 आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई समोर घेऊन जायची. अशा प्रकारे हे खालच्या 6 मोत्यांना 3 अशा पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. मधला एक मोती सोडून टाकायचा आहे. ठीक आहे. तर इथे 3च पाकळ्या बनतील. खाली टोटल 6 मोती आहेत बेबी पिंक कलरचे आणि त्यातला 1 सोडून 1 याला आपण अशा गुलाबी कलरच्या पाकळ्या बनवत आहोत. तर ह्या 3च पाकळ्या बनतील. ठीक आहे. जेणेकरून ह्याच्याने काय होईल की हे एकतर डिझाईन पण सुंदर दिसेल आणि त्याला एक आधार पण मिळेल. तर बघा अशा प्रकारे हे जे साईडच्या खालचे जे स्टँड आहे ते आपलं बनून तयार झालेलं आहे. तर बघा हे अशा प्रकारे सुंदर दिसून येत आहे आणि हा जो कलर आहे बेबी पिंक आणि डार्क पिंक, तो पण किती सुंदर असा क्यूट दिसून येत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा ही आपली चेअर जी आहे ती बनून रेडी आहे. बघा मागच्या साईडने पुढच्या साईडने. आता हे जे आपण टीपॉय बनवले होते गुलाबी कलरचे, तर त्याच्यासाठी पण आपण सेम अशाच पद्धतीने स्टँड बनवलं होतं. इथे 2 लेयर्समध्ये आपण बनवलं होतं, थोडंसं अजून मोठं होण्यासाठी, लांब होण्यासाठी, आणि बाकी सगळं आपण सेमच बनवलेलं आहे. बघा सेंटरच्या 6 मोत्यातनंच आपण ते दुसरा जो स्टँड आहे तो बनवलेला होता. आता आपल्याकडे अजून एक चेअरची डिझाईन आहे जी आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये बघूयात. त्यानंतरनं बघा आता ह्याला अरेंज कसं करायचं आहे ते बघून घेऊयात.
तर अशा प्रकारे हा सुंदर असा सेट दिसून येतो, जे तुम्ही डेली डेकोरेशनसाठी किंवा रुखवतामध्ये वगैरे यूज करू शकता. तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आमच्या व्हिडिओला आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.